खरं तर एक हाती खिंड लढवणे ही गोष्ट अवघड असते. विशेषतः राजकारणात तर त्याहून अवघड असते. परंतु आपण हे अशक्यप्रायसुद्धा शक्य करत आपल्या शर्टवरती गुलाल उधळला आणि संपूर्ण गुलालमय वातावरण देगलूरमध्ये केलेलं आहे. काय सांगाल सर? हे सर्व श्रेय पक्षाच्या नेत्यांना आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि देगलूर शहराच्या जनतेनं जे भरभरून प्रेम आम्हाला दिलं त्याबद्दल मी देगलूरच्या जनतेचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देगलूर शहराच्या विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू आणि देगलूर शहराचा रखडलेला विकास पूर्ववत विकासाच्या गाड्यावर आणून देगलूर शहराला एक महाराष्ट्रामध्ये वेगळं शहर करून दाखवू अशी या प्रसंगी आपल्या माध्यमातून मी देगलूर शहराच्या लोकांना ग्वाही देतो. खरं तर ही निवडणूक अत्यंत चुरशीचीच ठरली होती. शेवटच्या क्षणापर्यंत नेमकं काय होईल ह्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस काही भावना निर्माण झाली का सर? विरोधकांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती आहे असा अपप्रचार केल्यामुळं आमच्यापासून अल्पसंख्याक समाज थोडासा दूर गेला. त्यामुळे तुम्हाला ही निवड आटोतरीची वाटली. आता एक हाती निवडणूक होती आणि सुरुवातीपासूनच विजय आमचा निश्चित होता. फक्त विजयाचं अंतर त्याने थोडं कमी केलं आहे. खरं तर या निवडणुकीमध्ये दिग्गजांना पराभव करत सर्वसामान्य उमेदवार विजयी झालेले आहेत. सर काय सांगता? देगलूरच्या जनतेनं मागच्या 5 वर्षामध्ये म्हणजे 8 वर्ष निवडणुकीचे मागचे 5 आणि नंतर 3 ह्या काळामध्ये देगलूरच्या जनतेनं पाहिलं आहे मागच्या लोकांनी निवडून आल्यानंतर काय केलेत. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक राग होता त्या लोकांबद्दल. त्या लोकांनी जागा दाखवू दिली त्यांची. तर येणाऱ्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने व्यूहरचना आखत देगलूर शहराचा आणि देगलूरकरांचा विकास साधणार आहात? देगलूर शहराचा विकास तर आपल्याला करायचाच आहे, त्याबद्दल दुमत नाही. पण पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही आता वेगळ्या पद्धतीने विचार करू आणि पक्ष संघटन प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये संघटन कसं करता येईल आणि पक्ष अधिक मजबूत कसा करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. देगलूर शहराचा विकासाचा दिलेला शब्द आम्ही निश्चितच पाळू. आम्ही दिलेला जाहीरनामा नव्हता, तो वचननामा होता. त्यामुळे तो वचननामा पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही पूर्ण करू. खरं तर प्रताप पाटील चिखलीकर हे सर्वसामान्य माणसाशी जुळलेले एक व्यक्तिमत्व आहेत आणि याच अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस तशा पद्धतीचे या ठिकाणी निवडणुकीच्या जो रिझल्ट आलेला आहे तसं काय वाटतं त्याबद्दल? माननीय आमदार लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी देगलूर शहराच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण अधिकार मला दिले होते आणि त्यांनी जो माझा विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी आज पात्र ठरलो, त्याचा मला अभिमान आहे. आणि प्रताप पाटीलच्या नेतृत्वाखाली समोरही आम्ही चांगल्या प्रकारे काम करू आणि प्रताप पाटील चिखलीकर यांना असं कधी वाटणार नाही की आपण चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिली म्हणून. त्यासाठी आम्ही पक्षाच्या माध्यमातून चांगलं काम करू. देगलूर नगर परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून जो झेंडा फडकलेला आहे, काय भावना व्यक्त करता सर? नाही, सर्वप्रथम मी देगलूरच्या सगळ्या नागरिकांचा खूप मनापासून त्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, सोनीजी तटकरे साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रताप चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि येथील नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत 15 नगरसेवक त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडे निवडून दिले. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये अजितदादाची सभा झाली, त्या सभेच्या माध्यमातून दादांनी या ठिकाणी नगरपालिकेचा विकास करण्याच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न मार्गी लावूत असं अध्यक्षांना आणि सावकारांना त्या ठिकाणी सांगितलं. येणाऱ्या काळात राष्ट्रवादीच्या माध्यमातून देगलूरचा फार मोठ्या प्रमाणात विकास होईल असं या ठिकाणी मी इथल्या जनतेला आश्वासन एक जिल्हा अध्यक्ष म्हणून देतो. खरं तर सर आता विजय झालेला आहे आणि अजित पवार यांची विजयी सभा कधी होणार आहे आणि किती दिवसात होणार आहे? लगेच या आठवड्यात आम्ही मुंबईला जाऊन अजितदादांची विजय सभेचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेणार आहोत. आत्ताच पद्मनाभ शावकार आम्ही त्या ठिकाणी याच्याबद्दल चर्चा केली आणि त्यावेळेस अजितदादाला पावसामुळे दादांचं त्यावेळेस थोडंफार लोकांचं मनोगत दादांचं ऐकायचं होतं, पण पावसामुळे ते मनोगत ऐकायचं राहिलं. त्यामुळं दादाची पण इच्छा परत देगलूरला यायची आहे. निश्चित दादा त्यावेळेस देगलूरला येतील आणि आल्याबरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाचे मुद्दे जे असतील तेही मार्गी लावतील. सर, नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 13 पैकी राष्ट्रवादीला फक्त 3 जागा मिळाल्या, याबद्दल काय सांगाल? नाही, एकूण 13 पैकी राष्ट्रवादीला फक्त 3 असं नाही, बीजेपीला 3च भेटले. अपक्ष 2 आहेत, काँग्रेसला 2 भेटले, 2 शिवसेनेला भेटले, एक उबाटाला 1 भेटली किनवटची. त्याच्यामुळं आम्ही आज राष्ट्रवादी भाजपचे तुम्ही बघा, तुम्ही जो प्रश्न उत्तर 2 खासदार आहेत, 4 आमदार आहेत. आज आमचा एकच आमदार प्रताप चिखलीकर असताना सुद्धा आज आम्ही त्याच्या बरोबरीमध्ये त्या ठिकाणी
3 नगराध्यक्ष आज आमच्या त्या ठिकाणी निवडून आले. सर, कंधारमध्ये एकूण त्या ठिकाणी काँग्रेसचा विजय झालेला आहे त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा. कंधारला तुम्ही जसे आमदार आहे म्हणून सांगितले, याबद्दल काय सांगा जिल्हाध्यक्ष म्हणून? ठीक आहे, कधी कधी अशा गोष्टी होतात. लोहा एवढ्या मोठ्या फरकानं त्या ठिकाणी निवडून आली. कंधारला त्या ठिकाणी काही कमी अधिक झाला असेल, त्याच्यामुळे ह्या तिथेही 10 नगरसेवक आमचे त्या ठिकाणी आले. पण नगराध्यक्षासाठी काही कमी जास्त झाला असेल तर तेही त्या ठिकाणी तिथले आमदार असल्यामुळे त्याच्यामध्ये त्या साहेबसुद्धा त्यामध्ये काही ना काही येणाऱ्या काळात तिथला जे राहिलेला विकास आहे तेही त्या ठिकाणी करतील. आणि कसं आहे, काही गोष्टी होतात. खरं तर हा विजय हा एखादी झुंज देत निवडून आल्याचं आपल्याला पाहावयास मिळते. आपल्या पूर्वी जे काही आपल्यासोबत जे शिलेदार होते त्यांनी सोडून इतर पक्षामध्ये गेल्यानं सर्व भार काही अंशी लक्ष्मीकांत पद्मवार सावकार यांच्यावरती पडला होता आणि त्यांच्या शिलेदाराने ही खिंड चांगली लढवली. काय सांगाल सर, एकूणच इथल्या नियोजन आणि विजयाच्या अनुषंगाने? लक्ष्मीकांत पद्मवार सावकार असतील, आमचे टेकाळे जे असतील, अंकुश भोसले असतील, त्यांची सर्व टीम असेल, आमचे शहराध्यक्ष असतील, ती टीम अतिशय मजबूत आणि लोकांमध्ये मिसळणी टीम होती. लोकांच्या ग्राउंडला जाऊन टच असणारी टीम होती. त्याच्यामुळे जे त्याच्याबद्दल तुम्ही उल्लेख केला ते ज्या घरी गेले त्या घरी सुखी राहावेत अशी मी त्यांना त्या ठिकाणी सल्ला देतो. आणि त्यांनी गेल्यामुळं फार फरक पडेल अशा प्रकारचं चित्र त्यांनी निर्माण केलं होतं. आमच्या पक्षाने तशा पद्धतीचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, पण तसं काही इथल्या जनतेने होऊ दिलं नाही. इथल्या जनतेला माहीत होतं विकास कोण करणार आहे. आणि आज पद्मवार सावकारच्या प्रचंड देगलूरच्या लोकांचा विश्वास आहे आणि तो त्यांनी आज मताच्या स्वरूपात त्या ठिकाणी दाखवला. त्यांना त्यांची जागा दाखवली.